तुफान नाचू उगाच हसू खिशात टाकू इटुक पिटुक। या आठवड्यात आपल्या भेटीला 2 छोट्या मुलांचा एक भन्नाट सिनेमा येणार आहे। सिनेमाचं नाव आहे अंड्याचा फंडा। शुभम, मृणाल आणि अथर्व या बच्चे कलाकारांनी यात सुंदर अभिनय केलाय। याच सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या दिवशी आम्ही या टीम सोबत गप्पा मारल्या। सुरुवात केली ती या 3 छोट्या मित्रांपासून। हे म्हणे आधीपासूनच एकत्र होते। हो, खरं आम्ही तिघही आधीपासूनचे मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे आम्ही तिघं। आणि आम्ही एकाच शिक्षकाकडे शिकलेलो आहे। तर एका स्कूलमधले आहोत आम्ही, त्यामुळे जेव्हा स्टोरी सांगितली तेव्हा कळलं की अथर्व आणि शुभम आहेत माझ्याबरोबर। ते मला खूप आवडलं आणि स्टोरी पण मला खूप आवडली, त्यामुळे मलाही करायची होती फिल्म आणि मी केली। जेव्हा जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा आता मी समजा आमचा तिघांचा सीन आमचा शुभम आणि माझा आहे, तर मला कुठे प्रॉब्लेम वाटत असेल तर शुभम मला हेल्प करतो, इवन सेम विथ मृणाल। आणि असं आमचं सगळ्यांचं असं बॉन्डिंग आहे। ती बघ पिंकीताई काय बॅड लक आहे, अशा छान छान मुलींना पण ताई बोलावं लागतं। आता या फंड्याचा फंडा बघ। अथर्व, मी काय नाही केलं। अथर्व, शिट्ट्या मारण्यापर्यंत तुझी मजल गेली आणि तू मला म्हणतोस तू काहीच केलं नाहीस। वेल, ही मुलं अभिनयात जितकी हुशार आहेत ना तितकीच बोलण्यातही हुशार आहेत। त्यांनी त्यांच्या कॅरेक्टर विषयीच किती माहिती ठेवली आहे बघा ना। अथर्व एक मिडल क्लास फॅमिली मधला मुलगा आहे। तो एक शांत सुशील मुलगा आहे आणि अभ्यास पण करतो, पण रिअल लाईफ मध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहे। माझा कॅरेक्टर हे खूप मस्तीखोर दाखवलंय आणि अंड्या हा माझा मित्र। आम्ही दोघं साथीदार, खूप धमाल केली आहे पिक्चरमध्ये। मी या फिल्ममध्ये वासंतीचं कॅरेक्टर केले आहे। ती अशी तडकाफडक, अशी भांडखोर अशी आहे। माझा एक मित्र आहे, त्याला विनायक कार्यकरांचं घर स्वप्नात दिसतं। काय बोलतोस? हो, मी पण बघते सिरियली। गावात तू गप्प बस, कशाला मध्ये मध्ये बोलतोयस? वेल, या सिनेमात तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीच असणार की बऱ्याच वेळाने दीपा परब चौधरी यात दिसतेय। हा सिनेमा म्हणजे तिचा कमबॅकच म्हणायला हवा। याबद्दलच आम्ही तिच्यासोबत गप्पा मारल्या। नाही, मी खरं सांगू का, मी एकतर ठरवून ब्रेक घेतला होता, कारण प्रत्येक गोष्टीच्या प्रायोरिटीज प्रत्येकाच्या वेगळ्या असतात। जेव्हा काम करत होते तेव्हाही खूप कामं केली। मला असं वाटतं की स्वतःचे पोटेन्शियल्स, माझी आई म्हणते, जे आहेत ते कधी वाया घालवायचे नाहीत आणि संधी चालून आली, सो आय ग्रॅब इट। हे बघ अथर्व, फंड्या तुझा बेस्ट फ्रेंड होता का नाही? आणि तो जिकडे कुठे असेल तिथून तू त्याला दिसत असशीलच। तू घाबरू नको ना। सारखं सारखं समोर का येतो? अंड्याचा फंडा, ॲक्च्युली हे नाव पण खूप ऐकलं त्यावेळी असं झालं होतं, वेगळं आहे। 2 मित्रांची गोष्ट आहे, लहान मुलांची, आणि ते कसं काय एक मिस्ट्री सॉल्व्ह करतात त्याच्यावरती हा सिनेमा आहे। भूतकाळ आणि भविष्यकाळ किंवा प्रेझेंट ह्यामध्ये अडकलेली ती कथा आहे आणि मोठ्यांना सुद्धा अनेक गोष्टी कशा उलगडून दाखवतात याच्यावरती ही फिल्म बेस आहे। आपली एक इच्छा राहिली आहे, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे रे। याचं संगीत केलंय अमित राजाने। खूपच छान आणि मस्त गाणी झाले त्याची। खूप मस्त स्टोरी आहे आणि कंटेंट खूप चांगलं आहे, खूप अप्स अँड डाऊन्स आणि इट्स अ रोलर कोस्टर राईड आहे। तर नक्कीच खूप मजा येणार सगळ्यांनाच आणि सुदैवाने मला यात गाणी करायला मिळाली। खरंच थँक्यू सो मच। तुफान नाचू उगाच हसू खिशात टाकू इटुक पिटुक। एस्पेशली अमित राज, त्याचं गाणं मेलोडियस असेल, सॉफ्ट असेल, ते मी गातो आणि छान वाटतं ते ऐकायला। सो आय एम ब्लेस्ड टू सिंग अगेन फॉर यू। सायकल आमचा रथ अन पॅन्डल आमचे घोडे। तर असा हा अंड्याचा फंडा येत्या शुक्रवारी येतोय आपल्या भेटीला। नक्की पहा। माखू